नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफाय एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। MBBS BDS चा जो राऊंड 1 आहे, तर हा राऊंड 1 कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। काय नियम असतात किंवा काय चेंजेस करण्यात आलेला आहे, सीट मॅट्रिक्स असेल किंवा चॉईस फिलिंग असेल, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेट काउन्सिलिंग असेल किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग असेल, MCC काउन्सिलिंग, ह्या दोन्ही काउन्सिलिंगचा जो राऊंड 1 असतो तो राऊंड 1 फ्री एक्झिट असतो। फ्री एक्झिट म्हणजे सपोज एखाद्या विद्यार्थ्याला MBBS किंवा BDS जर एखादं कॉलेज मिळालं आणि जर त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज घ्यायचं नसेल तर तो विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊन पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतो। पण सेकंड राऊंड पासून मात्र नियम चेंज होत असतात। बेसिकली एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज अपग्रेड करण्याचा चान्स जो आहे तो 2 राऊंडमध्ये असतो। राऊंड 1 जो आहे तो फ्री एक्झिट असतो। सपोज एखाद्या विद्यार्थ्याला जर सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आणि जर त्याला ते कॉलेज अपग्रेड करायचं असेल तर तो विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म न भरता थर्ड राऊंडमध्ये जाऊ शकतो। आणि जर थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर मिळालं तर ते सेकंड राऊंडचं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन थर्ड राऊंडचं तो विद्यार्थी कॉलेज घेऊ शकतो। राहिला प्रश्न स्टे वॅकन्सी राऊंडचा, तर स्टे वॅकन्सी राऊंड हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी नसतो। ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याच राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं नाही किंवा कुठंच जॉईनिंग नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा स्टे वॅकन्सी राऊंड असतो। जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आज 17 तारीख आहे। आज 17 तारखेमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे ते ऑनलाईन मोडनं व्हेरीफाय होणार आहे आणि उद्या म्हणजे 18 तारखेला आपल्याला माहित होईल की महाराष्ट्र स्टेटमध्ये टोटल किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती सुद्धा उद्याच आपल्याला माहित होईल आणि त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर काही चेंजेस करायचे असेल विद्यार्थ्याला डॉक्युमेंट्समध्ये तर ते 19 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपल्याला ते करता येईल। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते 21 तारखेला येईल, 21/8/2026। त्यानंतर सीट मॅट्रिक्स जे आहे ते आपल्याला 21 तारखेला माहित होईल। सीट मॅट्रिक्स म्हणजे टोटल यावर्षी MBBS आणि BDS या कोर्ससाठी किती कॉलेजेस आहेत आणि कोणत्या कॅटेगरीला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट अवेलेबल आहेत याची माहिती आपल्याला 21 तारखेला येईल। त्यानंतर आपल्याला ऑनलाईन चॉईस फिलिंग जे आहे ते ऑनलाईन चॉईस फिलिंग आपल्याला 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत करायचे आहे। चॉईस फिलिंग करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 कॉलेजेस असे आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये की तिथं जर तुमचं राऊंड 1 असेल किंवा कॅप राऊंड मधून जर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळालं आणि कुठली जरी कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीचे बेनिफिट या 4 कॉलेजमध्ये मिळत नाही। त्यामुळे चॉईस फिलिंग करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। सुरुवातीला जर आपण विचार केला तर वेदांता पालघर जे मुंबईचं कॉलेज आहे तिथं कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं किंवा स्कॉलरशिपचं बेनिफिट मिळत नाही। त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे प्रकाश मेडिकल कॉलेज सांगलीचं, या कॉलेजमध्ये सुद्धा कॅटेगरीचं किंवा स्कॉलरशिपचं बेनिफिट मिळत नाही। VK पाटील जे आहे अहिल्यानगरचं कॉलेज, या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचं स्कॉलरशिपचं किंवा कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही। त्यानंतर NKP सावले जे नागपूरचं कॉलेज आहे इथं सुद्धा तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं किंवा स्कॉलरशिपचं बेनिफिट मिळत नाही। त्यामुळे चॉईस फिलिंग करत असताना काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे। त्यानंतर राऊंड 1चं जे सिलेक्शन लिस्ट आहे ते आपल्याला 25 तारखेला माहित होईल। 25 तारखेला माहित झाल्यानंतर 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्याला फिजिकल जॉईनिंग करायची आहे। अशा पद्धतीनं हा MBBS BDS चा राऊंड 1 असेल। आणखी जर राऊंड 1 बद्दल तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।